नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ओमकार. आपण बघताय उमेश ट्रॅव्हल ब्लॉग्स. खरं सांगायचं तर आज मी थोडा नर्वस आहे. हा माझा पहिला ब्लॉग आहे. मी पहिल्यांदा स्वतःला शूट करत आहे. पण ठीक आहे, आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. पण उत्तर भेटत राहतं आपल्याला. तर ह्या यूट्यूब चॅनलच्या द्वारे मी आपल्या सगळ्यांना अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जे अनएक्सप्लोर्ड प्लेसेस, म्हणजेच जिथे म्हणजे असे प्लेसेस जिथं तुम्हाला कुठल्याही यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दिसणार नाही. तर आपण आज जाणार आहे जॉन ओग्रूट्स, स्कॉटलँडच्या एका ईशान्य टोकावर बसलेल्या एका गावामध्ये. तर चला निघूयात. मित्रांनो, आता आपण चाललो आहे रोड ट्रिपवर. आपण रोड ट्रिप करून जाणार आहे आपल्या डेस्टिनेशनपर्यंत. आजचा वेदर फोरकास्ट बघितलं मी, तर वेदर फोरकास्टमध्ये दाखवले की ढगाळ आहे वातावरण. पण ठीक आहे, होप फॉर द बेस्ट. तर मित्रांनो, आता आम्ही थांबलो आहे. थोडंसं नाश्ता वगैरे करून घ्यावे म्हटलं. आम्ही मॅकडॉनल्ड्सला थांबलेलो आहे. आपण बघू शकता इथे मागे मॅकडॉनल्ड्स. 5 तासाची जर्नी आहे, अजून 5 तास ड्राईव्ह आहे. हेलो दोस्तों, अभी हम आ चुके हैं मैकडॉनल्ड्स. एज यू कैन सी, जिंदगी जाट है इसकी. अरे जिंदगी जाट है इसकी. Dude, put some bad words in my comment section for this guy. Be aware. स्कैमर. तो आज हम लोग जा रहे हैं, किधर जा रहे हैं? एंड ऑफ स्कॉटलैंड. एंड ऑफ जॉनचा बेटा. मित्रांनो, तर नाश्ता करून निघालो आहे मॅकडॉनल्ड्समधून. तर अजून पाच तासाचा रस्ता आहे. कमीत कमी 250-300 किलोमीटर गाडीने प्रवास आहे इथून. कारण सगळ्यात वरच्या टोकावर चाललेलो आहे UK च्या. मित्रांनो, आत्ता गाडीतून म्हणजे हे बघा, मी इथून क्रॉस होत होतो, रोड जातो तिकडे डेस्टिनेशनला. आणि जाता जाता मला एक मस्त दृश्य दिसलं रोडच्या कडेला, म्हणून तुम्हाला दाखवावं असं वाटलं मला. आपल्या इथं जे गाय असते ती स्कॉटिश, तशीच स्कॉटलँडची स्कॉटिश गाय तुम्हाला दाखवू इच्छितो. जरा मागे होता हे बघा मित्रांनो, मस्त आहे ना. तर मित्रांनो, मी आत्ता अशा शूटिंग लोकेशनवर आहे जिथे आपला जब तक है जान मूवी जो होता त्याचा जो सीन आहे, जेव्हा अनुष्का तिच्या आईवडिलांना भेटायला येते त्या ब्रिजवर, त्या ब्रिजचा सीन आहे हा. तर त्याच ब्रिजवर मी आता उभा आहे, बघू शकता.
आज ब्रिजवर शूटिंग झालेली होती. हे आहे आयकॉनिक लोकेशन ऑफ जब तक है जान. ओके तर मित्रांनो, आपण पोचलो आहे जॉन ग्रोट्स, UKच्या ईशान्य टोकावर, ग्रेट ब्रिटनच्या ईशान्य टोकावर. जस्ट बघा आता. जे तुम्ही काही गिफ्ट शॉप पण बघू शकता, जिथं टुरिस्ट इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला काही गिफ्ट्स न्यायचे असेल घरच्यांना वगैरे तर तुम्ही इथून गिफ्ट्स वगैरे नेऊ शकता. ती जी तुम्हाला दिसती आहे ब्लॅक कलरमध्ये शेड, दोन कॅरवान आहे. त्याच्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता डिस्टिलरी आहे. मीन्स इन शॉर्ट तिथे दारू बनवली जाते. ओके मित्रांनो, मी आपल्याला जॉन ग्रोट्स याचा भौगोलिक इतिहास सांगू इच्छितो. तर आपल्याला माझ्या मागे दिसत असेल, थांबा एक मिनटं दाखवतो. हे जे तुम्हाला बेट दिसते आहे कॅमेरामध्ये, ह्या बेटचं नाव आहे ऑर्कनी बेट. हे 8 माईल्स लांब आहे फक्त. आणि त्या बेटावर जाण्यासाठी तुम्हाला इथे हायर करावी लागते फेरी, आणि तीही फक्त तुम्हाला समरमध्ये भेटू शकते. त्यांची सर्विस फक्त समर्स म्हणजे उन्हाळ्यात चालू असते. तुम्ही बघू शकता ह्या आहेत फेरीज, आणि काही फेरीज त्या साईडलाही पार्कड आहेत. तर जॉन ग्रोट्स हे UK ब्रिटन म्हणा, स्कॉटलँड म्हणा, UKच्या ईशान्य टोकावर बसलेलं एक छोटंसं शहर आहे. ह्या शहराची एक खास म्हणता येईल, खास बात म्हणता येईल तर हे UKच्या सगळ्यात शेवटचं शहर आहे. लँड्स एंड कॉर्नवॉल, तिथून ते ह्या पॉईंटपर्यंत म्हणजे जॉन ग्रोट्सपर्यंत 1407 किलोमीटर इतकं अंतर आहे. जर मित्रांनो आपलं आभाळ पूर्ण साफ असेल, ढग नसतील किंवा खूप ऊन असेल, तुम्हाला ह्या पॉईंटने नॉर्वे ह्या देशाचा तटही बघायला भेटतं. नॉर्वे इथून असेल कमीत कमी 1900 किलोमीटर लांब फक्त, पण इथून ही तुम्हाला प्रॉपरली विजिबल असतो समर्समध्ये. मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल ह्या जागेचं नाव जॉन ग्रूट्स का पडलं, का असं वेगळं नाव आहे, कधी ना ऐकलेलं जॉन ग्रूट्स. असं पण वाटतं की हे माणसाचं नाव आहे. हो, तर हे माणसाच्याच नावावर नाव ठेवलेलं एक सिटी म्हणता येईल, सिटी आहे. कारण इथं 1496 मध्ये एक जॉन गोट नावाचा माणूस इथे फेरी चालवायचा. म्हणजे इथून ते जे आपल्याला ऑर्कनी बेट आहे तिथं पण लोकांची वस्ती आहे, तर त्या लोकांना इकडे ये जा आणण्यासाठी तो इथे त्याची फेरी चालवायचा. आणि त्यांच्याकडून ग्रोट ही करन्सी म्हणजे पैसे, तेव्हा इथं ग्रोट करन्सी होती 1400च्या शतकात.
तो लोकांकडून येण्या जाण्याचे ग्रोट्स घ्यायचा. म्हणजे आपल्याकडे कसे INR आहे म्हणजे इंडियन रुपीज, इकडे ब्रिटिश पाऊंड आहे आता सध्या, पण त्या काळी चालायचा ग्रोट्स. म्हणून इथल्या एका राजाने, त्याचं नाव होतं जेम्स फोर. त्या राजाने त्याला परवानगी दिली की तू इथंच तुझं काम चालू ठेव आणि तू असाच लोकांना ये जा सेवा चालू ठेव. त्यासाठी ह्या सिटीचं नाव दिलं त्यांनी जॉन ग्रोट्स. मित्रांनो, मी आलो आहे एका सुव्हिनियर शॉपमध्ये. मॅग्नेट घ्यायचं होतं मला. आता ठरवलं आहे जिकडं पण जाईल इकडचं एक मॅग्नेट घेईल मी. यार हे चांगलं वाटतंय बघा. चांगलं आहे ना, ठीक आहे. चलो पकड. ठेव ना हातात. खूप साऱ्या गोष्टी भेटतील मित्रांनो तुम्हाला इकडे. फॉर एक्झाम्पल हे बघा, कॅन्डल आहे, पण ह्याच्यामध्ये एक स्मेल येतो मस्त, सेंटेड कॅन्डल म्हणतो त्याला. व्हेजिटेबल सोप्स वेगवेगळे सगळ्या टाईपचं तुम्हाला सुव्हिनियर भेटेल इकडे. नॉर्मल विस्कीज, मला माहीत नाही तुम्हाला दिसतंय की नाही, पण नॉर्मल विस्कीज वगैरे आहे इकडे, छोट्या बॉटल्स. हे क्लॅन विस्कीज, क्लॅन. हे आहे शॉर्ट ब्रेड्स म्हणजे काय, यांच्या इथले नानकटाई म्हणजे नानकेट आपल्या इथं म्हणतात ते. आईस्क्रीम्स, कप्स. चला मित्रांनो, इथं जास्त काही दाखवायला तर नाही आहे, आपण निघूयात बाहेर, दुसरीकडे काहीतरी एक्सप्लोअर करूयात. चला. थँक्यू. डू ॲक्सेप्ट कार्ड? हे पण होतं. थँक्यू. तर मित्रांनो, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची विसरून गेलो. इथे जे पाणी आहे, आपल्याकडे कसं म्हणतात पाण्यात भवर आला, भवर म्हणजे पाणी ओढतं आतमध्ये. तसं इथं जेव्हा इथं असा एक समुद्र आहे जिथं पेंटलँड फर्थ म्हणून एक एरिया आहे. जसा बर्मुडा ट्रायंगल आहे तसा पेंटलँड फर्थ म्हणून एक पाण्याचा एक एरिया आहे. तिथं हा खूप रफ समुद्र समजला जातं. रफ म्हणजे खूप खडतर समुद्र आहे. तिथं जहाजा वगैरे टिकत नाही जास्त. खूपच वातावरण पण खूप खराब असतं त्या साईडला. तर त्यामध्ये जे लोकांचे प्राण गेलेत किंवा जीव गेलेत त्यांच्यासाठी हे मेमोरियल पण एक
बघा मित्रांनो, आलो. ओके मित्रांनो, आता आपण चाललो आहे इकडच्या मोठ्या मोठ्या क्लिफ्स बघायला, म्हणजेच मोठ्या मोठ्या पहाडी, म्हणजेच आपले इथले डोंगरे दऱ्या असल्या गोष्टी बघायला. पण इथल्या दऱ्या जरा वेगळ्या आहेत, मोठ्या आहेत, खोल आहेत आणि शिवाय त्याच्या पुढं काहीच नाही, नुसतं पाणी आहे. तर चला बघूयात नेक्स्ट डेस्टिनेशन तिकडे. तर मित्रांनो, आपण आलो आहे पुढच्या लोकेशनवर. फक्त व्ह्यू बघा मित्रांनो. तर छोटी छोटी मेंढरं पण आहेत बघा. चला, ते इंटरेस्टेड नाही आहेत बहुतेक आपल्याशी बोलण्यामध्ये. चला, आता इथून तुम्हाला दिसत असेल तर बघा, तिकडे एक क्लिफ आहेत. आता मी इथून चालत जातो आणि तुम्हाला क्लिफ दाखवतो. मला आता गाडीतून येताना तिथं तो व्ह्यू दिसला, एवढा भारी मित्रांनो, एवढा भारी. हा 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 हा, रिफ्रेश होऊन जातं मूड. रोजच्या कामातून वेळ काढून असं जर कुठं फिरायला आलो आपण तर किती बरं वाटतं, किती रिफ्रेशिंग वाटतं. जो आहे तो स्ट्रेस, डिप्रेशन सगळं निघून जातं मित्रांनो. म्हणून सांगतो, नुसतं बॅकपॅक करा आणि फिरायला या. आता तुम्ही म्हणत असाल की पैसे कोण देणार? मी नाही मित्रांनो, थोडे पैसे साठवा, फालतू खर्च. लक्झरी ही कपड्यांमध्ये किंवा शूज घ्यायचे आहे मला, हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे, त्याच्यात नाही आहे मित्रांनो. जे नॉलेज आणि जे रिफ्रेशिंग वाटतं आपल्याला, जे स्ट्रेस फ्री होतो आपण एवढे भारी नजारे बघून, ते कम्पॅरेबल नाही मित्रांनो. बघा, परत आल्या ह्या नुसत्या पाठलागच करतायत असं वाटतंय मला. बघा किती जवळ आहे. नाही यायचं ही त्यांना, आपल्याकडं नाही यायचं. वाव मित्रांनो, मी आत्ता नाही दाखवणार तुम्हाला व्ह्यू, डोळ्यांनी एकदम स्पष्ट चांगला दिसत आहे. जवळ जाऊन तुम्हाला मी व्ह्यू दाखवेल. 2 मिनटं थांबा मित्रांनो. हे बघा मित्रांनो, फोटो काढला मी कसं होतं. शाख जोय हा झाला एक. दुसऱ्या साईडनी पण आय थिंक सो जायला रस्ता आहे मित्रांनो. आपण त्या साईडनी जाऊन बघूयात. कसलं आहे भाई, खतरनाक भाई. भाई काय भाई, भाई अनबिलीवेबल हो चुका है ये सीन भी. मजाक भी नहीं कर रहा मैं. क्लास यार, क्लास. मित्रांनो, वर तिथे मित्रांनो ही ट्रिप कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. आता अजून एक मस्त व्ह्यू आहे. खरं सांगतो मित्रांनो, डोळ्यांनी जे दिसतं ना मित्रांनो, मी एक्सप्लेन नाही करू शकत. कॅमेरामध्ये तर तो शक्यच नाही आहे, कारण कॅमेराचा अँगल एक फिक्स असतो, त्याची रीच फिक्स असते. पण ती
एक कॅमेराला जस्टिस देत नाही मित्रांनो. खतरनाक मित्रांनो. फक्त दाखवतो मी तुम्हाला, फक्त बघा. हृदयस्पर्शी एवढं मस्त बघा मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्लॉग पूर्ण झालेला आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हा माझा पहिला व्लॉग होता. जर काही चुका झाल्या असतील तर प्लीज माफ करा. थँक्यू सो मच. गुड बाय. To the ground.